अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचा आपल्या स्वामी समर्थ या परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा उद्याचा आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाओ, आनंदाचा जाओ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना। तुम्ही सर्वजण कसे आहात नक्की मला कमेंट करून सांगा। खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे कारण का थोडे फॅमिली प्रॉब्लेम्स आणि माझीही तब्येत चांगली नव्हती, पण स्वामी महाराजांच्या कृपेने आता तब्येत चांगली झालेली आहे। म्हणून म्हटलं परत एकदा स्वामी सेवेला आणि स्वामींची कृपादृष्टी माझ्यावर आणि तुमच्यावर राहो म्हणून स्वामींच्या व्हिडिओला परत सुरुवात करावी, कारण का मलाही करमत नाही तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचले आणि तुमच्या कमेंट वाचल्या की मला छान वाटतं। तर नक्की कमेंट करत जा आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आणि स्वामी समर्थांच्या संदेशामध्ये जर काही चांगलं आवडलं तर तेही मला कमेंट करून सांगत जा। श्री स्वामी समर्थ। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात, कारण का आपल्याला प्रत्येकालाच लाईफमध्ये मोटिवेशनची गरज असते। आज जरी आपण मोटिवेट झालो तरी उद्या हे नकारार्थी निगेटिव्ह गोष्टी परत येत असतात, त्यामुळे परत एकदा मोटिवेट होण्याची गरज असते। त्यामुळे आपण रोजच मोटिवेटचे संदेश तुमच्यापर्यंत पाठवत असतो। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, ज्या ठिकाणी आपल्या सर्व आशा संपतात, नशिबाने साथ देणे सोडून दिले आहे, सगळ्या वाटा ज्यावेळी बंद होतात त्यावेळी आपल्याला एकटे वाटते। आपले आजूबाजूला सर्व काही असून सुद्धा आपल्याला काही नसल्यासारखे वाटते। एकटेपणा जाणवतो, असह्य वाटू लागते। आपल्या सर्व बाजूंनी संकटांनी आपल्याला घेरलेले आहे असे वाटते। अशा वेळी स्वामी समर्थ महाराजांचा खेळ सुरू होतो। त्यावेळी स्वामींची अद्भुत लीला सुरू होते। अशा वेळी देवसुद्धा आपणास साथ देत नाही, आपण एकटे आहोत असे वाटू लागते, परंतु हे सर्व त्यांच्या मर्जीनेच चालत आहे हे आपल्याला माहीत नसते। ज्यावेळी आपल्याला असे वाटत असते त्याचवेळी स्वामींची लीला सुरू होते। स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ज्या सेवेकरी माझी श्रद्धेने सेवा करतात, माझ्यावर विश्वास ठेवतात, मी त्यांच्या सदैव पाठीशी आहे। त्यांच्यावर कसलाही प्रकारचे संकट येऊ देणार नाही। आणि स्वामी समर्थ महाराज असे देखील म्हणतात, मी तुमचाच आहे, मला फक्त श्रद्धेची आणि नामस्मरणाची भूक आहे। संकटाच्या काळी तुम्ही फक्त माझे नामस्मरण करा, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे। त्या संकटातून तुमची मी निश्चितच सुटका करेन, असे स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात। मित्रांनो, आपली जर आता आशा संपली असेल किंवा नशिबाने आपली साथ देणं सोडलं असेल, आपल्या चारही बाजूला आपल्याला अंधार दिसत असेल, अशा वेळी आपल्याजवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत तल्लीन होण्याचा। अशा वेळी आपल्याला स्वामींची सेवा सुरू करण्याची जास्त गरज आहे। ही स्वामींची सेवा खूपच लहान आहे आणि ही सेवा आपण कुठेही कोणत्याही वेळेला करू शकतो। ही सेवा करण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही, फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा असणे खूप गरजेचे आहे। ती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थांचे सदैव नामस्मरण करायचे आहे। या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की नशिबाने जरी आपली साथ देणं सोडलं असेल तरीसुद्धा श्री स्वामी समर्थ महाराज आपले नशीबच बदलणार आहेत। अडचणी येतील तर स्वामी समर्थ महाराज आपल्या अडचणीत आपल्याला धावून येणार आहेत व त्या अडचणींपासून आपली सुटका करून देणार आहेत। आपले रस्ते बंद झाले असतील तर नवीन रस्त्यांची वाट स्वामी समर्थ महाराज स्वतः आपल्याला दाखवणार आहेत। ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये चारही बाजूला अंधार दाटून येतो त्यावेळी प्रकाश म्हणून स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात येतात व आपली सर्व संकटांमधून सुटका करून देतात व आपले सदैव रक्षण करतात। आणि हाच स्वामींचा असतो खेळ। या खेळाला स्वामींची लीला देखील म्हणतात। ते आपली परीक्षा पाहत असतात, त्यामुळे स्वामींची सेवा व त्यांचे नामस्मरण करणे यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका।
आपल्या आयुष्यातील भरपूर अडचणी स्वामी समर्थ महाराज दूर करतात. या सर्व अडचणींवर एकच उपाय आहे, तो उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण. या नामस्मरणाचा इतका उपाय आहे आणि इतक्या जणांना अनुभव आलेला आहे की तुम्हाला देखील नामस्मरणाचा अनुभव नक्कीच येईल. फक्त आपल्याला एवढेच करायचे आहे की आपल्या आयुष्यात सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळी आपण आपल्या स्वामी समर्थ महाराजांना म्हणजेच आपल्या माऊलींना कधीही विसरायचे नाही. ते सदैव आपले रक्षण करत असतात. स्वामींच्या नामस्मरणात खूप ताकद आहे. जेव्हा केव्हा आपण स्वामींचे नामस्मरण करतो, अगदी मनापासून स्वामींना शरण जातो, तेव्हाच स्वामी माऊली लवकरात लवकर आपले संकटात धावून येतातच, असा खूप भक्तांचा अनुभव देखील आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, वरील माहिती ही विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.